जगाचा पोशिंदा तो बळीराजा विविध संकटाचा सामना करतोय. काल जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. त्याच्यामध्ये बाजरी, टोमॅटो, गहू, कांदे ह्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. सध्या कांद्याला बाजारभाव अवघा डाऊन झालेला असताना टोमॅटोचे बाजारभाव देखील पडलेले आहेत. शेतकऱ्यांना वाहतुकीचा तोडणीचा खर्च देखील परवडत नाही. आता वडज या भागामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आपण पाहतोय बाग पूर्णपणे भुईसपाट झालेला आहे. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. जगाचा पोशिंदा सध्या विविध संकटाचा सामना करतोय. टोमॅटो तोडणी करणे, वाहतूक करणे आणि विक्रीला नेल्यावर 5 रुपये 6 रुपये किलोने बाजारभाव मिळाल्यावर शेतकऱ्यांनी प्रपंच चालवायचा कसा, आपली कच्ची बच्ची जगवायची कशी, असा प्रश्न निर्माण होतोय. आपल्यासोबत वडदचे शेतकरी आहेत. दादा नमस्कार. आता ही जी टोमॅटोची बाग आहे, काल झालेल्या अवकाळी पावसामुळे, वादळी पावसामुळे, गारपिटीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे. आता ही बाग पुन्हा उभी राहील? नाही राहायची उभी नाही राहणार. किती खर्च आला याला? खर्च आलाय 1.5 लाखापर्यंत खर्च आलाय. आता शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलं जातं. सरकारचं देखील लक्ष लागत नाही. काय करायला हवं? राज्य सरकारने, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेटची तरतूद करावी का? शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? काय आता सगळं अवघड आहे. आपल्यासोबत बाबा आहे, जरा बाबांशी बोलूया. बाबा नमस्कार. जरा आपण जरा टोमॅटोच्या बागेमध्ये येऊया. सध्या जो बाजारभाव मिळतोय तो बाजारभाव म्हणजे तोडणीचा खर्च, वाहतुकीचा खर्च फिटत नाही. आता झालेल्या अवकाळी पावसामुळे बाग भुईसपाट झालेला आहे. शेतकऱ्यांनी काय करायचं? काय शेतकऱ्यांनी करायचं काय? आता सरकारने काय याच्यावरती धोरण ठरवायला पाहिजे. काहीतरी त्याच्यासाठी ज्यांना तगादे द्यायला पाहिजे, तर त्यांना पंचनामे करून काहीतरी द्यावा अशी आमची त्या टोमॅटोला बाजारभाव काय? सध्या टोमॅटोला बाजारभाव मुख्य मंडईमध्ये 4 ते 5 रुपये किलो मिळतोय. म्हणजे मार्केटला टोमॅटो नेली की 5 रुपये किलो आणि लोकल विकत घ्यायला का 30-35 रुपये किलो, 40 रुपयापर्यंत. म्हणजे शेतकऱ्यांची लुटमार, व्यापारी मात्र मालामाल. काय करायचं शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांनी काय करायचं त्याच्यासाठी तर आता सरकारने निर्णय घ्यावा, तलाट्यांना तगादे द्यावा, पंचनामे करून घ्यावा, काहीतरी त्यांच्या रोजीरोटीची थोडीफार थोडा दिवस तरी चालढकल करावं ना. आता इकडे पंचनामा करायला कृषी विभागाचं कोणी किंवा तहसील कचेरीचं कोणी आलं होतं? कोणीच नाही आतापर्यंत आलेलं. तालुक्याचे आमदार कोण आहेत? तर शरददादा सोनवणे. शरददादा सोनवणेंकडे काय मागणी? शरददादा सोनवणे मागण्या करून आम्ही 5-8 झाल्यापर्यंत थकलो. येतीच नाहीत. अच्छा, येती नाही. खासदार अमोल कोल्हे नाही, ते तर कधी झाले, येतीच ते तर कधी झालेलं नाही. काय शेतकऱ्यांनी काय करायचं? कसे काबाड कष्ट करायचे? 12 महिने राबायचं. अचानक निसर्गाचा लहरीपणा, पीक जमीन दोस्त, कुठून पैसे आणायचे? याच्यासाठी काय उपाय करावा? आम्ही सरकार का हात जोडतोय. तलाट्यांना त्यांनी निर्देश द्यावा, जाऊन तुम्ही पंचनामे करा. आता माझा एक अनुभव सांगतो स्वतःचा. मी वृद्ध माणूस आहे आणि माझ्या पाठीमागं माझी मंडळी. कोणाचा भाग आहे? आमचा भाग यांचाच आहे, माझ्या पार्टनरचाच आहे. परंतु मला फक्त 20 गुंठे जमीन आहे. त्याच्यामध्ये आम्ही दोनच त्याच्यामध्ये कांदा उभारला. पहिल्या कांद्याचं 20,000 रुपये गेले. नंतर परत मी 15,000चं रोपांना 35,000 त्याच्यात गेली. आतापर्यंत 60,000 हा खर्च झाला आहे. आणि आता तुम्ही जाऊन तिथं चौकशी करावं त्या कांद्याची, म्हणजे 85,000 जाऊन तो बाग पोचलाय कांद्याचा, मागास असल्यामुळं. याच्यासाठी काय करायचं? निदान पंचनामे तर करायला पाहिजेत का नको? वादळी पावसामुळे शेतकरी जमीनदोस्त झालेला आहे. त्याचा अर्थ येणारी मंडळी सत्तेवर येण्यापूर्वी त्याच्या पाया पडतात, अगदी त्यांच्यापर्यंत पोचताना लोटांगण घालतात. परंतु निवडून गेल्यानंतर मात्र शेतकऱ्याला कोणीही विचारत नाही. आज शेतकऱ्याची अवस्था म्हणजे मुखी विचारी कोणी आका अशी झालेली आहे. ह्या वडस परिसरामध्ये टोमॅटोचं पीक असेल, कांद्याचं पीक असेल, डेंगळेचं असेल, बाजरी, मका, आंब्याचं पीक, ह्या सगळ्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. राज्यकर्त्यांना थोडीफार जनाची मनाची वाटू द्या, किंवा नाही काही जमलं तर पंचनामा तरी करा. आमदार शरद सोनवणे, त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे, लोक म्हणतात तुम्ही इकडे फिरकत नाही. ठीक आहे, आता तुम्हाला तुमचे दौरे असतील, अभ्यास दौरे असतील, पण शेतकऱ्यांचे किमान झालेल्या नुकसानीचे पंचनामे तरी करायला लावा. जगाचा पोशिंदा खूप अडचणीमध्ये आहे. नाही त्यांच्याबद्दल वेगळं काही करता आलं तर किमान एवढं पंचनामे करायचं काम करून त्यांचा दुवा घ्याल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघर टाइम्स, वडज. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.